तुमचे सुद्धा लहान मुले बऱ्याच वेळा सारखं डोकं खांजतात का? त्यांच्या डोक्यात वा, लिखा किंवा त्यांची अंडी झाली आहेत का? लहान मुलांच्याच नाही तर बऱ्याच वेळा मोठ्यांच्या डोक्यात सुद्धा वा, लिखा होतात आणि त्यामुळे बरेच जण त्रस्त होतात. काही केलं तरी त्या डोक्यातल्या वा, लिखा काही पूर्णपणे जात नाहीत. त्याच्यावर कितीही उपचार केले तरी 100% रिझल्ट भेटत नाही. तर काळजी करू नका. यासाठी मेडिकलमध्ये एक आयुर्वेदिक औषध आहे. ते जर तुम्ही वापरले तर 100% तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल आणि ज्या काही तुमच्या डोक्यातल्या वा, लिखा आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतील. ते औषध आहे हे मेडिलाइज हे आयुर्वेदिक लिक्विड किंवा तेल. हे जर तुम्ही वापरले तर 100% तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटणार. हे एक आयुर्वेदिक औषध असल्यामुळे पूर्णपणे वापरण्यासाठी सेफ आहे. आता हे वापरायचे कसे? 2 वर्षाच्या पुढील व 5 वर्षाच्या आतील मुलांसाठी किंवा मुलींसाठी हे लिक्विड वापरताना एक झाकण मेडिलाइज लिक्विड घ्यायचे. खोबरे तेलामध्ये हे लिक्विड मिक्स करून तुम्ही ते व्यवस्थित केसांच्या मुळाला लावू शकता आणि रात्रभर ठेवायचे. सकाळी बारीक दाताच्या कंगव्याने तुम्ही केस विचरू शकता, ज्यामुळे ज्या काही वालिखा मेलेल्या आहेत त्या गळून पडतील. फक्त काळजी एवढीच घ्यायची की ते औषध डोळ्यात गेलं नाही पाहिजे. एखादी जखम असेल किंवा लागलं असेल तिथे हे औषध लावायचं नाही. केस विंचरून झाल्यावर जो तुम्ही कोणता शॅम्पू वापरता त्या शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता. मोठ्या मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठी हे जर मेडिलाइज लिक्विड वापरायचे असेल तर हवे तेवढी क्वांटिटी तुम्ही मेडिलाइज लिक्विडची घ्या आणि व्यवस्थित डोक्याला चोळा आणि रात्रभर ठेवून सकाळी केस बारीक दाताच्या कंगव्याने विंचरून घ्या आणि हव्या त्या शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता. जर तुम्ही असं कंटिन्यू 3-4 वेळा जर हे लिक्विड वापरले तर तुम्हाला 100% खूप चांगला रिझल्ट भेटेल आणि ज्या काही तुमच्या डोक्यातल्या वा, लिखा आहेत किंवा त्यांची अंडी आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतील. हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत नक्की पोचवा ज्यांच्या लहान मुलांच्या डोक्यात किंवा मोठ्यांच्या डोक्यात वा, लिखा झालेले आहेत आणि ते यामुळे खूप त्रस्त आहेत. जर अशा लोकांनी हे लिक्विड वापरले तर 100% त्यांना खूप चांगला रिझल्ट भेटेल.